कुणालचा इतिहास तसाही वादग्रस्तच आहे। गृहराज्यमंत्री योगेश कदम यांनी विधान परिषदेत बोलत असताना त्याचा उल्लेखही केला। यापूर्वी कुणालनं नरेंद्र मोदी असोत की ठराविक पत्रकार आणि त्यात सुद्धा एका विशिष्ट विचारसरणीचे लोक यांच्या विरोधात आपली आघाडी कायम ठेवली आहे। त्यामुळे हा काही निष्पक्ष आणि खराखुरा एकमेव व्यंगचित्र करणारा किंवा व्यंगात्मक व्यक्तित्व भूमिका घेणारा माणूस आहे असं नाही। कुणालच्या समर्थनात इतकं सगळं घडूनही आलेत ते अपेक्षेप्रमाणे ठाकरे पितापुत्र या दोघांच्याकडून कुणालच्या भूमिकेचं भरभक्कम समर्थन करण्यात येत आहे। जे भेकड लोक आहेत त्यांना त्या गाण्यावरनं तथाकथित त्यांच्या गद्दार नेत्याचा अपमान झाला असं वाटलं म्हणून तोडफोड केली। हे गद्दार यांना छत्रपती शिवाजी महाराजांचा अपमान करणारा कोरटकर दिसत नाही, राहुल सोलापूरकर दिसत नाही। कोश्यारीने अपमान केला होता तेव्हा कोश्यारींचा निषेध करण्याचा ह्यांचा धाडस नाही। हे भेकड लोक आहेत आणि गद्दारच आहेत। काल नंतर आता ही सगळी घटना घडल्यानंतर मी खरं तर कुणाल कामराची ती क्लिप बघितली। त्याच्यात सगळं जे काही आहे ते चोर गद्दार असा उल्लेख आहे। नक्की कधी ठरवलं एकनाथ शिंदेच्या चिंदीचोर टोळीनी की चोर आणि गद्दार म्हणजेच एकनाथ शिंदे आहेत? म्हणजे आम्ही तर 2-2.5 वर्ष बोलत आहोत, पण त्यांच्याच लोकांनी का म्हणजे मिरची का लागावी त्यांना की चोर आणि गद्दार म्हणजेच एकनाथ शिंदे असं बोलून त्यांनी तोडफोड करावी?